कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता कसं कळायचं तो सिद्धार्थच होता का नव्हतं ते? गाडीचा नंबर लक्षात आहे माझ्या. ती गाडी कुणाची ह्याचा पत्ता लावला ना तर ते नक्की सिद्धार्थ होता का नव्हता हे लगेच कळेल. चिरंजीव, आपलं वाळू काढण्याचं काम या पाण्यागत थंड पडलंय. कामाचं जाऊ द्या, तुमची बी गत तशीच झाली. लक्ष कुठे आहे तुमचं? आम्ही नुसतं लक्ष ठेवून काय होणार आहे डॅडी? त्या सरनोबतांना 25% हिस्सा दिल्यापासून आहे ना आवाज वाढलाय त्यांचा. तेव्हापासून आपल्या शब्दाला किंमत कुठं राहील? का हो पट्टेवाला मित्र आहे ना तुमचा. मित्राच्या शब्दाला किंमत नसेल तर उपयोग काय त्या मैत्रीचा? कसला मित्र आणि कसला पट्टा. लग्न मोडल्यापासून पिसाळल्यागत वागते. सगळ्या कामात नाक खुपसते. काम अडकून कसं राहील ना एवढंच ध्यान आहे त्याचं. आपण तरी काय करणार? ते तुळजा दिली आपल्याला अडकून. तिच्यामुळे आणखीन काय काय नुकसान होणार आहे कोणाच या पळून गेलेल्या अवलादीचे संस्कार तिच्यावर आहे म्हणल्यावर दुसरं काय होणार म्हणा. असं वाटतं आता जाऊन तिचा शालनताई, ओ शालनताई. आता माराय कोण ताड माडलं? का आता जर सगळं कळलं तर? गंगा, अगं होती तेवढी कापडं दिली की सकाळी. परत कशी काय आलीस तू? अहो कपडे घ्यायला नाही आले मी. माझं दुसरेच काम होतं. दुसरं कसलं का? अहो शालनताई, तुम्ही एवढी चांगली कापडं दिली त्या मानानं माझ्याकडे भांडण होतं सकाळी तुम्हाला तसं द्यायला. माझं मन लय खात होतं तुम्ही दिलेल्या कापडाकडे बघून. ही भांडं आणले साताराच्या बाजारावरून तुम्हाला द्यायला. हे धरा. काय नाही, मोकळंच आहे ते. झालं ना? निघ आता. भांड्यावर नाव बी टाकून आणलंय. मायेनं दिलेलं कुठं हरवाय न गं ना. बघा नीट हात फिरवून. नाव नीट आहे ना? नाही होत. चिरंजीव या बायकांच्या कामात नाक खुपसून झालं असेल तर त्यापेक्षा काही महत्वाची काम आहेत ती करायची का? चाल. अक्का, काय लिहिलंय? उद्या दुपारी 2 वाजता भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.